हाय फ्रेंड्स, मी कोमल अन्नपूर्णा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण खमंग कुरकुरीत सोलापुरी शेंगदाण्याची चटणी बनवणार आहोत. ही चटणी खायला खूप टेस्टी लागते. नक्की बनवून पहा. त्यासाठी रेसिपी संपूर्ण पहा. चला तर साहित्य बघून घेऊ. 1 वाटी शेंगदाणे, अर्धा चमचा जिरे, 1 कुडी लसूण सोलून घेतलाय, थोडंसं तेल घेतलंय, चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि चवीनुसार घरचं लाल तिखट. लगेच आपल्याला आता गॅसकड वळायचं आहे. गॅसवर एक कढई मांडून घ्यायची आणि कढई छान अशी गरम झाली की त्यामध्ये शेंगदाणे टाकून घ्यायचेत आणि शेंगदाणे आपल्याला अशा पद्धतीने मिक्स करीत छान असे भाजून घ्यायचेत. शेंगदाणे जास्त पण नाही भाजायचे, नाहीतर चटणी जळकट लागू शकते. हलकेसे असे भाजून घ्यायचेत. हलकेसे भाजून घेतल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे शेंगदाणे एका ताटात काढून घ्यायचेत. आणि शेंगदाणे जोपर्यंत गरम आहेत तोपर्यंतच आपल्याला शेंगदाण्याचं तरफलं काढून घ्यायचं आहे, म्हणजे गरम गरम शेंगदाण्याचं तरफलं अगदी सहज निघतं. त्यासाठी मी इथं एक वाटी घेतली आणि वाटीच्या साह्याने अशा पद्धतीने शेंगदाण्याचं तरफलं असं काढून घेते. अगदी कमी मेहनतीत साध्या सोप्या पद्धतीने शेंगदाण्याचे तरफले निघून येतात, किंवा मग तुम्ही शेंगदाणे हातावर चोळून घेऊ शकता. त्याने सुद्धा सहज तरफले शेंगदाण्याचे निघून जातात. आणि पाहू शकता अशा पद्धतीने मी जितके होईल तितके शेंगदाण्याचे तरफले काढून घेतलेत. आपल्याला आता हे शेंगदाणे पाकडून घ्यायचे. आपल्याला पूर्ण पण शेंगदाण्याचे तरफले काढायची काहीच गरज नाही. पाहू शकता अशा पद्धतीने तरफले काढून घेतले आणि लगेच आपल्याला गॅसकडे जायचं आहे. आता गॅस पेटून घेतला आहे. गॅसवर एक कढई मांडली, त्याच्यात थोडंसं तेल टाकायचं आहे आणि तेल छान गरम झालं की लगेच आपल्याला लसूण टाकून घ्यायचा. लसूण आपल्याला छान तळून घ्यायचा आहे आणि लसूण छान तळून घेतल्याने लसणाचा जो काही उग्र वास असतो तो पण निघून जातो आणि लसणाला छान चवसुद्धा येते तळून घेतल्यामुळे. हलकासा लसूण तळून घेतल्यानंतर आपल्याला जिरे टाकायचे. जिरे जर आपण अगोदर टाकले असते तर जिरे जळले असते आणि मग जिरे जर जळले तर चटणीची चव कडवट येऊ शकते. त्यामुळे इथं आपल्याला जिरे नंतर टाकून घ्यायचे. जिरे हलकेसे फुलले की लगेच आपल्याला त्यामध्ये जे साल काढून घेतलेले शेंगदाणे आहेत ते टाकून छान 2 मिनिट अशा पद्धतीने तेलातच परतून घ्यायचेत, म्हणजे शेंगदाणे छान असे गरम होतात आणि चटणी आपली कुरकुरीत अशी होते. त्यामुळे कधी शेंगदाणे भाजताना आहे ना असे लो गॅसवरच भाजून घ्यायचे. आणि आता गॅस मी बंद केला आहे आणि गॅस बंद केल्यानंतर आपल्याला इथं चवीनुसार लाल तिखट टाकायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. इथं मी लाल तिखट घरचंच वापरलं आहे. घरच्या लाल तिखटाने चटणीला छान अशी चव येते. लाल तिखट आणि मीठ टाकल्यानंतर आपल्याला हलकंसं असं मिक्स करून घ्यायचं आहे वरच्यावरच आणि थोडंसं आपल्याला आता हे थंड होऊन द्यायचं आहे. थंड झाल्यानंतर इथे मी एक मिक्सरचा जार घेतला आहे आणि त्यामध्ये हे टाकून घेतलं आहे. आता आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. इथं आपल्याला शेंगदाण्याची चटणी खूप अशी जाडसरसुद्धा ठेवायची नाही आणि खूपच अशी एकदमच बारीक करायची नाही. मीडियम पद्धतीची पाहू शकता इथं मी चटणी बनवून घेतली. अशी आपली सोलापुरी शेंगदाण्याची खमंग कुरकुरीत आणि दाणेदार चटणी तयार आहे. नक्की बनवून पहा. बनवायला सोपी, अगदी 5 मिनिटात बनवून तयार होते. हे तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर किंवा वरण भाताबरोबर खाऊ शकता. अप्रतिम अशी लागते. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट्स करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच मस्त खमंग कुरकुरीत रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.